ऋषिकेश प्रल्हाद सावंत. मी तर जास्त फापटपत्र नाही मांडणार, फक्त मी 3 मुद्दे करावं की करावं नाही एवढंच मांडणार आहे. बघतपासून एवढी चर्चांची गुऱ्हाळ झाली, पण एक महत्वाचा मुद्दा आला नाही इथे. लग्नामधलं मद्यपान कम्प्लिटली बंद करा. कोणच काय बोलत नाहीये. हा ठराव करावा समाजाने. मद्याची व्यवस्था, मद्यपान व्यवस्था ही आयोजकांवर आणि सगळ्यांवर, ज्यांच्या घरी लग्न आहे मद्यपान बॅन करा. समाजाने धन्यवाद आखले याच्यावर रिस्पॉन्स देत नाहीये. पहिली गोष्ट की एवढे 7-8 लोक बोलले, त्याच्यामध्ये कुठेचा उल्लेख पण नाही आला. पहिली तरुण पिढी बर्बाद केली ती या मद्यपानाने केली आहे. आल्यानंतर 900 लोक पहिल्यांदा कुठे सोय केले का मांडवाच्या मागे असतात. त्याच्यानंतर मग तुमची तेलं होतात. तेलं बंद झाली. या सगळ्या कार्यक्रमाला मद्यपानाचा ठराव घेतला पाहिजे समाजाने की मद्यपान आपल्या समाजाच्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये मद्यपान करण्याची सोय होणार नाही. करावी की नाही करावी हा विषय समाजाने करावा. त्याच्यानंतर आपली अनेक विवाह मंडळं आहेत, प्रत्येक तालुक्यामध्ये आहेत, जिल्ह्याच्या ठिकाणी आहेत, पूर्वापार काळापासून करतायत. सेवा मंडळ करत असताना त्यांना माहिती आहे कोण आपल्याकडे जमवायला आलेला आहे लग्न. त्यांच्याकडे डाटा रेडी असतो. त्यांना लग्नांच्या तारखा पण माहिती असतात. मध्यस्थी बऱ्यापैकी आपली सेवा मंडळ असून ते काही ज्येष्ठ मंडळी आहेत की ज्यांचं नाव आहे. आता मध्यंतरी आपल्या उमरोठा गावामध्ये आहे, त्यांच्यावर लेख पण आला होता. तर मग आपल्याला या संस्थांच्या माध्यमातून किंवा या मंडळांच्या माध्यमातून सामुदायिक जर विवाह सोहळे आपल्याला आयोजित करता आले तरी बाकीच्यात आपण गुऱ्हाळ करतोय, हे होतंय ते होतंय, मेकअप लागते, नवरी जाते, हे सगळे प्रकार बंद होतील. त्याच्यावर कोणाची गरज पण राहणार नाही आपल्याला. तर सामुदायिक विवाह सोहळा ही जर परंपरा आपण स्वीकारली, प्रायोगिक करतो तर करून बघायला काय हरकत नाही. मध्यंतरी आपल्या समाजाच्या मंडळीतून प्रयत्न केला होता पालकांना माझ्या माहितीप्रमाणे, पण तो काही तितका सक्सेस झाला नाही. परंतु जर ह्या विषयावर काही ठराव होत असतील तर सामुदायिक विवाह सोहळ्याचा पण ठराव झाला पाहिजे. तिसरा महत्वाचा मुद्दा पत्रिकांच्या बाबतीमध्ये, पत्रिका आपण बऱ्यापैकी आता बंदच केलेल्या. आपण बऱ्यापैकी आमंत्रणात आपली फोन कॉल किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून जातात, पण इथून आमचे कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य आणि आमचे मोठे काका सन्माननीय सावंत सर यांच्याकडून एक सूचना अशी आलेली आहे जी पण मी इथे मांडतोय की जर तुम्ही आपण पत्रिका लिहितोय, पत्रिकेच्या मध्ये भावना असतात आणि जी आपली परंपरा आहे, जरी आपण पत्रिका वाटत नसलो तरी पण ज्येष्ठ मंडळींचं असं म्हणणं की ती पत्रिका व्यवस्थित असावी. अनेक त्या पत्रिकांमध्ये नावांचा गोंधळ असतो, कैलासवासी असतो, हयात असतो, कधी कैलासवासी होतो, कुलदेवतांचं नाव नसतं. अशा बऱ्याचशा त्रुटी त्या पत्रिकांमध्ये होतात. ज्यावेळी तुम्ही व्हॉट्सअपवर पत्रिका पाठवतात, ज्या पद्धतीने ते आटोपशीर पाठवतात, फक्त मुलीचं नाव, मुलाचं नाव, वडील आणि विवाह एवढंच आपण टाकतो व्हॉट्सअपवर. पूर्ण पत्रिका आपण टाकत नाही. आणि पूर्ण पत्रिका टाकत असताना पत्रिका ती कमी असते आणि त्याच्यामध्ये दिखावा जास्त असतो. खासदार, मंत्री महोदय सगळ्यांची नावं असतात आणि तिथे ज्या ठिकाणी मुद्दा पुन्हा पुन्हा कदाचित येऊ नये म्हणून बोलतोय की मान सगळ्यांना सारखाच द्यावा. आमची आत्या एवढी, दुसरी आत्या मोठ्या घरी दिली म्हणून तिला मान आधी आणि एक आत्या आमची छोट्या घरी दिली म्हणून तिला मान कमी, हे प्रकार पण यशाने बंद होतील असं मला वाटतं. आणि मद्यपानाचा हा ठराव झाला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट, चौथी गोष्ट की बघा तसं मी फक्त पर्याय सुचवतोय, अर्थात निर्णय समाजाला घ्यायचा आहे. लग्न समारंभाच्या ह्या निमित्ताने एक समांतर अर्थव्यवस्था देखील तयार झाली आपल्याच लोकांची. कोणी फोटोग्राफर आहे, कोणी मंडपवाला आहे, कोणी बँडवाला आहे. मग या समांतर तयार झालेल्या अर्थव्यवस्थेचं पण आपल्याकडे काय नियोजन आहे? भविष्यामध्ये जर आपण एक दिवसीय लग्न सोहळा म्हणतो मग त्यांच्यासाठी आपण पर्याय व्यवस्था काय देऊ शकतो का? आपल्या समाजामध्ये जे तयार झालेले हे व्यवसाय जर सामुदायिक विवाह सोहळे जर आपण केले तर आपण त्यांची देखील व्यवस्था लावू शकतो असं मला या ठिकाणी म्हणायचं आहे. कुठेतरी कलकत्त्याला, कुठेतरी दिल्लीला, कुठेतरी अजून कुठेतरी जाऊन तुम्हाला तिथे प्रेक्षक म्हणून उभं राहावं लागेल स्वतःच्या मुलाच्या लग्नामध्ये, मुलीच्या लग्नामध्ये. ही वेळ येऊ नये म्हणून समाज प्रबोधन होणं फार गरजेचं आहे. आणि समाज प्रबोधनासाठी त्या मुलांना म्हणजे तुमच्या आमच्या मुलांना समाजामध्ये घ्या, समाजात आणा, त्यांच्यावर काहीतरी प्रबोधन करा. नाहीतर येणारी वेळ फार वाईट आहे. कारण मी मागे म्हटलं होतं की आम्ही ज्या ठिकाणी राहतोय तिथला एक समाज आहे, त्या समाजाने मला स्पष्ट शब्दात सांगितलं होतं. ते स्पष्ट शब्दात सांगतात की आमच्या समाजामध्ये दरवर्षी 60 ते 70% मुली बाहेरून येतात. आमच्या समाजातल्या मुली आमच्या हाताला लागतच नाही. ठीक आहे. एक दुसरा, हळदीचा कार्यक्रम कोणतरी बघा, हळदीच्या कार्यक्रमाला जाऊ नका म्हणणं नाही, पण घेऊ नका. कारण तुम्ही पिता म्हणून तुमच्यावरची जबाबदारी येते. मी कार्यक्रम अटेंड केलाय, मी त्याच्याकडे प्यालोय म्हणून मला प्यायला दिलं पाहिजे आणि म्हणून मला हळदी करायला लागतात, तर ते सोडून द्यावं. त्यानंतरचा भाग आहे, मी थोडीशी पार्श्वभूमी सांगतोय की मी गेले 3-4 वर्ष वधूवर मेळावे घ्यायचा प्रयत्न करतोय. वधूवरांचं, आपल्या समाजातल्या लोकांमध्ये मुलामुलांचं जमवायचा प्रयत्न करतोय. आमचे बरेच सहकारी आहेत वसईमध्ये. आमचे अध्यक्ष संतोषजी वेखंडे साहेब चांगल्या प्रकारे काम करत आहेत. आमचे सर आहेत
तेही चांगल्या प्रकारे आम्हाला सहकार्य करतात. पण हे काम करत असताना फार मोठा प्रश्न आपल्याकडे उत्पन्न झाला आहे. तो म्हणजे की मुलं वयाची व्हायला लागलेत मुलं आणि मुली त्याप्रमाणे सापडत नाही. आणि असं होत असताना एक मोठा प्रश्न येतोय रक्तगट. म्हणजे मुलीचा आणि मुलाचा रक्तगट जर सारखा असेल तर जर मुलीचा बाप किंवा मुलीची आई ते लग्न जमवतच नाही. खरं तर रक्तगटाचा कुठल्याही स्वरूपाचा प्रॉब्लेम नाहीये. रक्तगट सारखा असेल तर त्याच्यामुळे होणाऱ्या संततीमध्ये कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येत नाही. मी स्वतः डॉक्टर आहे, मी त्याचा अभ्यास केलेला आहे आणि मी बऱ्याच जणांशी याविषयी कन्सल्ट करून लोकांना बरेच सल्ले द्यायचा प्रयत्न केला, पण कुणीही ऐकायला तयार नाही. मुलीचं मुलाचं वय मुलीचं जर रक्तगट एकच असेल तर फार चांगलं आहे. काही त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना कधी जेव्हा गरज पडेल ना त्यावेळेला मुलीला मुलाला किंवा मुलाला मुलीला रक्त देता येईल. उलट ती गोष्ट खूप चांगली आहे. पण रक्तगट एक आहे म्हणून लग्न करत नाही. त्याच्याने कोणत्याही जेनेटिक जसा प्रॉब्लेम होतोय तसा प्रॉब्लेम होत नाही. एक दुसरी गोष्ट अशी आहे, हे तर झालं एक रक्तगटाचं. दुसरं असं आहे की एक शहापूर मधला जाधव आहे आणि दुसरा पालघर मधला जाधव आहे. पण जाधव मुलगी आहे म्हणून तो मी जाधव आणि ती जाधव म्हणून मी लग्न करत आहे. बरोबर आहे? विचार करायला पाहिजे. विचार करण्यासारखा आहे. पण तुम्ही जर एका ठिकाणचे नाही, तुमची जर काही संतती जी आहे ती संतती सलग तीन जनरेशन झाले नाही की चौथ्या जनरेशनला काहीही हेरिडिटरी येत नाही. हेरिडिटरी म्हणजे फोरफादर्स जे आहेत, म्हणजे आधीचे जन्म जे कोणी आई वडील किंवा जे काही आजोबा आहेत त्यांचं जे काही गुणधर्म आहेत ते पुढच्या जनरेशन मध्ये येत नाही. तीन जनरेशन झाली की पुढच्या जनरेशन मध्ये येत नाही. आपल्यासाठी सुद्धा खूप अडचणी येतात. त्यांच्या अपेक्षा खूप मोठ्या प्रमाणात आहे. तर त्याचं मुलाचं वय 35-40 पर्यंत होतात तर त्याच्या अपेक्षा पुऱ्या होत नाही. तर मग आपल्या समाजाव्यतिरिक्त आपण दुसऱ्या समाजामध्ये लग्न जमवत असतो. तर शक्यतो आपल्या समाजामध्येच लग्न जमलं पाहिजे. थोड्या अटी शक्ती कमी झाल्या पाहिजेत. एवढा फरक. धन्यवाद. शेवटचा मुद्दा सगळे मुद्दे ऐकले, आनंद वाटला. आपला समाज काहीतरी या लग्न समारंभावर निर्णय घेणार आहे. सर्वात मुद्दा महत्वाचा आता आपण जो आपल्याला भेडसावतोय तो म्हणजे सध्या मुलं मुली स्वतःचं लग्न जमत आहे. मग हे जो कुंडली वगैरे बघण्याचा जो कार्यक्रम आहे, आपण कुंडली बघतोय तर बरेचशा आपण बघतोय आपल्या समाजामध्ये पण लोक याचं प्रमाण वाढलेलं आहे. मुलं मुलीच्या समोर आईवडिलांना दुखावंच लागतं. एकदा का मुलीने निर्णय घेतला का मुलांनी निर्णय घेतला, त्याच्यानंतर मला एक मुलगी आवडली, त्याच्यानंतर कुंडली तर आपण बघतच नाही. मग हा कुंडली बघायचा प्रत्येक वेळेचा कार्यक्रम आपण केलाच पाहिजे ना. ह्या कुंडली जर जुळली नाही तर त्यांची लग्न सक्सेस झालेलं नाही असं समाजामध्ये दिसून आलंय का. त्यानंतर एक मुद्दा असा आहे की आपण तुकाराम महाराजांना मानतोय. आपल्या कुंडली समाजाचेच आहे, संत होते. आज प्रश्न असा येतो की बऱ्याच ठिकाणी म्हणजे एकाच दिवशी 10-15 लग्न असतात आणि ब्राह्मण अवेलेबलच होत नाही. बऱ्याच ठिकाणी ब्राह्मण सकाळी 10चं लग्न देईल, दुसऱ्याला 1 तर संध्याकाळी 6ला एक वेळेचं लग्नाची तारीख देईल. तर एवढ्या तारखा ते एका ब्राह्मणाला जमत नाही. मग जर आपले हवं जे आहे हे मला मुलगी पसंत नाही असं सांगायला वाटते, मग काय सांगतात कुंडली जमत नाही. हा कुंडलीचा जो मुद्दा आहे तो हा कुठेतरी याच्यावर सुद्धा संशोधन झालं पाहिजे की खरंच कुंडली जमली नाही तर तो मुलगा किंवा ती मुलगी एकमेकाला अयोग्य आहेत का. पण मला तरी असं वाटतं की कुंडलीच्या बाबतीत जर तुम्ही पैशाचा विचार केला, जर तो मुलगा पैसेवाला असेल किंवा मुलगी पैसेवाली असेल तर कधी कधी कुंडली नाही पण जमली आई वडिलांना पसंत असतं लावून टाकतात. मग हे मुद्दे जरा समाजाने अग्रगण्य घेतले पाहिजेत आणि जो पण विषय चालू आहे लव्ह मॅरेजचा ह्यामध्ये सुद्धा कुठेतरी आई वडिलांचा सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग असला पाहिजे. पण सध्या मुलं मुली स्वतःच निर्णय घेतात तर त्या दृष्टीने सुद्धा समाजाचा विचार करावा सुद्धा. मी एकच मुद्दा मांडणार आहे. मध्यंतरी एका आपल्या बांधवांनी मुद्दा मांडला होता की या समारंभामध्ये माणसाची संख्या कशी मर्यादित करावी, म्हणजे करावी एवढा मांडला पण कशी करावी याच्यावर चर्चा झाली नाही. मला असं वाटतं की एक साखरपुड्याचा कार्यक्रम आपण करतो. त्या साखरपुड्याच्या कार्यक्रमाला आपल्या नातेवाईक, त्याचा नातेवाईक अशा 3ऱ्या-4थ्या टप्प्यापर्यंत आपण जातो. तर त्याच्याऐवजी मी, माझं कुटुंब, माझे भाऊ आणि यांच्या जेवढी टच मंडळी आहे यांना साखरपुड्याला बोलवलं तर निश्चितपणे ही संख्या आपल्याला मर्यादित करता येईल. तर याच्यामध्ये त्या 3ऱ्या नातेवाईकांनी वाईट वाटून घ्यायचं काम नाही. कारण मग त्यांना असं वाटतं की आम्हाला बोलवलं नाही, तुम्हालाच बोलवलं. तर इथे जर तो असा ठराव झाला
किंवा मी, माझं कुटुंब, माझे भाऊ आणि त्यांना असले टच नातेवाईक एवढ्यांना साखरपुडा जर बोलवलं तर निश्चितपणे ही संख्या मर्यादित करता येईल. लग्नाला तुम्ही मित्रमंडळींना बोलवा, त्याबद्दल माझं काही बोलत नाही. थँक्यू. Subscribe for more content.